कधी काळीचे कट्टर विरोधक असलेले प्राजक्त तनपुरे आणि अक्षय कर्डिले आज चौंडी येथे एका कार्यक्रमामध्ये एकत्रित आलेले आहेत आणि थेट आपण त्यांच्याशी संवाद साधणार आहोत. आपण जर बघितलं तर आज जे कट्टर विरोधक आपण राहिलेले आहात एकत्र आलेला आहेत, काय पहिली प्रतिक्रिया? नाही, शेवटी आज मी भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे आणि आता दोघंही एकाच पक्षामध्ये काम करत असल्यामुळं राजकीय वैमनस्य आता काही राहिलेलं नाही आणि वैयक्तिक वैमनस्य तसं कधी नव्हतंच. त्यामुळं आता शेवटी निवडणुका ह्या निवडणुकापुरता असतात. त्यांच्या निवडणुकीमध्ये मी माघार घेतली होती. तर आता दोघं मिळून या राहुरी नगर पाथर्डी मतदारसंघाच्या विकासाला कशी चालना देता येईल याचा पुरेपूर आम्ही प्रयत्न करू. एकत्रित आलेला आहेत, मगाशी चर्चा देखील झाली, नेमकी काय चर्चा सुरू होती? ते सांगितलं ना मगाशी, ते आमच्या दोघांच्या गैरफायदा घेऊन कोण नेमकं कोणी काय काय केलं याचा आम्ही ते भाजपमध्ये आलेला आहात, किती फायदा होईल? कारण योग घातलेल्या ज्या जिल्हा परिषद निवडणूक असेल हे आता एकत्रित कशा पद्धतीने पुढे जाणार आहात? हा, आता निश्चितपणे आता मला वाटतंय राहुरी मतदारसंघात तरी जिल्हा परिषदेच्या निवडणुका ह्या म्हणजे सुरळीतपणे पार पडतील एका अर्थाने आणि चांगले मला वाटतं मतदारसंघामध्ये मिळून जवळपास साधारणपणे 7-8 सीट आहेत. त्या जवळपास सर्वच्या सर्व भाजपला कशा मिळतील याचा प्रयत्न करू. दुसरीकडे दोनही कार्यकर्ते जे असतात दोन्ही बाजूचे, आता त्यांना कशा पद्धतीने न्याय देतील? कारण कार्यकर्त्यांची संख्या वाढणार आहे, इच्छुकांची देखील संख्या वाढणार आहे. निश्चितपणे ते त्यावेळेस योग्य तो समतोल साधून आम्ही सर्वांना कसा योग्य न्याय देता येईल याचा प्रयत्न व्यवस्थित केला जाईल. त्यावेळेस विधान परिषदेसाठी उमेदवारी अर्ज कधी भरणार? नाही, नाव जाहीर झाल्याशिवाय ते शेवटी वरती पक्षश्रेष्ठींचा विषय आहे. मी आत्ता त्या बाबतीत काय बोलू इच्छित नाही. माझं जर नाव जाहीर झालं तर उद्या अर्ज भरता येईल. शेवटी तो माझा विषय नाही. नाव जेव्हा जाहीर होईल त्यावेळेस पुढचा विषय आहे. आपल्यासोबत अक्षय कर्डिले देखील आहेत, कधी काळीच्या विरोधक आहेत, एकत्रित आलेले आहेत, काय पहिली प्रतिक्रिया? आता राजकीय विरोधक आम्ही होतो, फक्त वैयक्तिक काय आमचा एकमेकाला कुठल्या प्रकारे विरोध कसलाही नव्हता. आणि आज त्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये प्रवेश अधिकृतपणे केलेला आहे, म्हणून निश्चितपणे मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. ते देखील आता भारतीय जनता पार्टीमध्ये आलेत. येणाऱ्या काळामध्ये आपल्या राहुरी तालुक्यामध्ये राहुरी मतदारसंघामध्ये काम करायला अतिशय चांगल्या पद्धतीने आपण काम करू शकतो. कुठेतरी विरोध असला तर बऱ्याचशा गोष्टी जर आपण काम करत असलो तर अनेक अडचणी उद्भवतात. पण आता जर विरोध राहिलेला नाही तर नक्कीच जे काही प्रश्न प्रलंबित राहिलेले आहेत मतदारसंघामध्ये, म्हणजे सर्वसामान्य कार्यकर्ता ज्यांनी माझ्यावरती विश्वास दाखवलाय, मला मोठ्या मताधिक्याने निवडून दिले, त्यांना मी 100% न्याय द्यायचं काम करणार आहे. आणि आता ते भारतीय जनता पार्टीमध्ये आले तर त्यांचे जे कार्यकर्ते आहेत ते देखील आता आपल्या परिवारामध्ये समावेश झालाय त्यांचा. तर सत्तेच्या मार्फत त्यांना पण त्यांच्या कार्यकर्त्यांना जे गरजू आहेत त्यांना न्याय देता येईल. त्यांनी आपल्या इलेक्शनच्या वेळेला मदत केली होती, आता त्यांची कुठेतरी वेळ आहे, तर आपण मदत करा. भारतीय जनता पार्टीने त्यांना अधिकृतपणे जर उमेदवारी जाहीर केली तर 100% मी एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता आहे. मला भारतीय जनता पार्टी जो आदेश देईल त्याचं मी पालन करेल. आता ते त्यांना जर उमेदवारी जाहीर झाली तर 100% मी चांगल्या प्रकारे त्यांचं काम करेल. त्यांच्या भाजप प्रवेशाने भाजपची ताकद किती पद्धतीने वाढली, काय नेमकं? नाही, मोठा निर्णय झालाय. भारतीय जनता पार्टीची ताकद ही वेळोवेळी आपण पाहिलंय की या 10-15 वर्षाच्या काळामध्ये फक्त महाराष्ट्रातनीच नाही, भारतानेच नाही तर पूर्ण जगाने पाहिलेली आहे. तर नक्कीच आज आपल्या राहुरी मतदारसंघामध्ये ते भारतीय जनता पार्टीमध्ये आल्याने एक मोठा त्यांचा अनेक वर्षांपासूनचा राजकीय प्रवास आपण पाहतो की त्यांच्या मातोश्री, त्यांचे वडील, त्यांचं पूर्वज कुटुंब त्यांचं ह्या राहुरी तालुक्यामध्ये काम करत होते. त्यानंतर आपला नगर राहुरी पाथर्डी मतदारसंघ एकत्रित आला. तर निश्चितपणे आता भविष्यात मी एवढं सांगू शकतो की आम्ही दोघं एकत्र मिळून चांगल्या प्रकारे जनतेला न्याय देण्याचा प्रयत्न करू. हे होते अक्षय कर्डिले आणि प्राजक्त तनपुरे, ज्यांनी आता एका चौंडीच्या कार्यक्रमामध्ये जे आहे तर ते एकत्रित आल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे. कॅमेरा पर्सन गिरीशसह सुनील भुंगळे, एबीपी माझा, अहिल्यानगर. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.